अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला। नगरसेवक सागर भारुका आणि सभापती विजय अग्रवाल यांच्यात तीव्र वाद होऊन परिस्थिती इतकी बिघडली की भारुका यांना सभागृहातून बाहेर काढावे लागले। अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत कंत्राटी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला। नगरसेवक सागर भारुका यांनी या प्रस्तावाला विरोध करत प्रशासनावर मनमानीचा आरोप केला। यावर सभापती विजय अग्रवाल यांनी प्रत्युत्तर देताना दोघांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक उडाली। वाद इतका चिघळला की दोघांनीही एकमेकांना अश्लील शिवीगाळ केली। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच सभापतींनी भारुका यांना निलंबित करत सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले। सुरक्षा रक्षक आणि इतर नगरसेवकांनी हस्तक्षेप करत भारुका यांना बाहेर नेले। या प्रकरणामुळे सभागृहातील महिला सदस्यांनाही लाजिरवाणी परिस्थितीला समोर जावे लागले। दरम्यान या घटनेनंतर विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत लोकशाहीच्या सभागृहात अशा प्रकारचे वर्तन अयोग्य असल्याचे मत मांडले। वाद शांत झाल्यानंतर सभेचे कामकाज पुन्हा सुरळीत करण्यात आले आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। ये इनकी लैंग्वेज देखो, टपोरी रहते ना, उससे भयानक टपोरी दिख रहे लैंग्वेज के। व्हाइट कपड़े पहनने से संस्कार नहीं आते, इनके संस्कार दिख रहे मेरे को सभापति के। ऐसी लैंग्वेज सदन में, हाँ, एक तरफ तुम कहते माता बहना है सदन में, वहाँ माता बहना नहीं थी क्या? गाली गलौज करने का बिल्कुल राइट नहीं है। बिल्कुल जवाबदारी से वो काम नहीं कर रहे। उनको घबराहट हो जाती, उनकी बीपी हाई फाई नीचे ऊपर हो जाती, शुगर का तो मालूम नहीं किधर जा रही। इसलिए मेरा हाथ जोड़ के विनंती है, चोऱ्या करो मत, करेंगे तो सागर भारुका है आवाज उठाने को। सभेमध्ये सागर भारुका यांनी मागच्या मीटिंगमध्ये ते बैठकीतून चालले गेले होते। त्यांनी त्या विषयावर चर्चा केली, त्यांना मी चर्चा करू दिली। त्यांना सांगितलं की मागच्या बैठकीची चर्चा आता होऊ शकत नाही, मागच्या बैठकीचा विरोध आज कसा नोंदवला जाईल। तर त्यांनी ज्या भाषेचा प्रयोग केला, त्यांनी जे अधिकाऱ्याबद्दल वारंवार ते बोलतात, अधिकाऱ्याला जे प्रेशरमध्ये घेण्याचा प्रयत्न करतात, दादागिरी करतात, त्याच्यामुळे त्यांना मी निलंबित केलं 15 दिवसासाठी।